शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, कारण ऊसाची आपण भरणी करतो म्हणजे ऊसाचं थोडक्यात आपण लग्नच लावून देत असतो। तर जसं आपण आपल्या लग्नांमध्ये असं बघतो की नवरा बायको नेमके कसे आहेत, ते किती मिळवते आहेत, ते भविष्यामध्ये किती प्रगती करू शकतील आणि त्यांनी त्यांचं फ्युचर आयुष्य कसं जगावं, या दृष्टीनेच आपल्या ऊसाचं वजन नेमकं किती यावं, त्याची जाडी किती असावी, त्याची कांडी कशी असावी, त्याच्यावर येणारे कीड रोग नेमके किती असणार आहेत, हे सगळं ऊसाच्या भरणीवरती अवलंबून असतं। याकरताच हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ऊसाची भरणी नेमकी कशाने करावी। आता ऊसाची भरणी करत असताना आपल्याजवळ 3 पर्याय आहेत। एक तर बैलांच्याद्वारे, रोटरचा ट्रॅक्टर असतो त्याच्याद्वारे, किंवा तिसरा पर्याय म्हणजे कुबोटा, म्हणजे जो 4 चाकी ट्रॅक्टर आपल्या बुंड्यावरून फिरतोय तो। तर आपण हे सगळे पर्याय आपल्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी वापरलेलेच आहेत। आता बैलांचं प्रमाण तरी कमी झालेलंच आहे, परंतु जर आपण आपल्या ऊसांना भरणी करत असाल तर आमच्या शिफारसीनुसार आपण कुबोटा ट्रॅक्टर म्हणजे 4 चाकी जो ट्रॅक्टर असतो त्याचाच वापर करावा। याकरता आपणाला पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला आपली सरी 4.5 फुटाची सोडणं भाग आहे। आता बऱ्याच ठिकाणी आपण सऱ्या मोठ्या सोडत आहोत, म्हणजे 3.5 फुटाच्या सलग सऱ्या सोडून 2 लावून 1 गॅप म्हणजे 7 फुटाचा पट्टा होतोय, किंवा काही शेतकरी 8-8 फुटाचे सुद्धा पट्टे ठेवतात। उलट हे योग्यच आहे, कारण कारखान्याला ऊस जाताना शेवटी फक्त 50 ते 55 हजारच ऊस शिल्लक राहत असतात। याकरताच आपणाला जेवढी सरीतलं अंतर जास्त असेल तेवढा हा कुबोटा ट्रॅक्टर चांगल्या प्रकारे फिरेल आणि त्याचा फायदा आपणाला असा होईल की भर ही अतिशय उत्तम लागेल। यापूर्वीच्याच व्हिडिओत आपण पाहिले की किती कांड्या कमीत कमी मुजल्या पाहिजेत। तर कुबोटा ट्रॅक्टरचा फायदा असा होतो की समजा आपण अनेक वेळा पाहतो की आपला ऊस कुळवायचा असेल तर शेजाऱ्यांना हमखास पाणी सोडलेलं असतं, किंवा इकडून तिकडून पाणी येऊन आपल्या 1-2-3 सऱ्यांमध्ये तरी पाणी हे येतंच। परंतु हा कुबोटा ट्रॅक्टर तुमच्या जमिनीत चिखल जरी असेल, म्हणजे पावसाच्या वेळेला सुद्धा हा कुबोटा ट्रॅक्टर चांगल्या प्रकारे भरणी करायचं काम करतो, कारण ह्या प्रत्यक्ष अनुभव आम्ही सुद्धा आमच्या शेतांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घेतलेला आहे। त्यामुळे आमचा प्रेफरन्स हाच राहील की तुम्ही कुबोटा ट्रॅक्टर की जो 4 चाकी बसून चालवला जातो आणि त्याच्याद्वारे भर लावली जाते त्याचा वापर करावा। आता त्यानंतर आपल्याला आपला रेग्युलर आपण 90% शेतकरी रोटर ट्रॅक्टर जो असतो त्याच्याद्वारे आपण म्हणजे हाताने म्हणजे चालवायचा जो ट्रॅक्टर आहे त्याच्याद्वारे आपण ऊसाला भर ही लावतच आलेलो आहोत। तर ह्याच्याद्वारे सुद्धा भर ही चांगली लागते, परंतु 4.5 फूट किंवा 4.25 फूट सरीमध्ये हा ट्रॅक्टर एकदम चांगल्या प्रकारे चालतो, भर देखील चांगली लागते। आता तिसरा मुद्दा जर आपण बैलांचा विचार करायला गेलो तर पहिल्या काळामध्ये सऱ्या लहान असायच्या, 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट, 3.5 फूट, त्यामुळे आपल्याला ते बैलांची मशागत करणं किंवा बैलांच्याद्वारे भरणी करणं हे परवडायचं। आता जर दराचा वगैरे ह्या सगळ्यांचा विचार केला तरीसुद्धा बैल असेल, रोटर ट्रॅक्टर असेल किंवा कुबोटा असेल, कारण प्रति एकरावरतीच हे ऊसाचे भरणीचे दर ठरलेले असतात। तर प्रति गुंठ्यावरती थोडक्यात हे ठरलेले आहेत, त्यामुळं त्या पद्धतीनं आपण भरणी करत असतो। तर आपण पहिला प्रेफरन्स कुबोटा ट्रॅक्टर, दुसरा प्रेफरन्स आपला रोटर ट्रॅक्टर जो असतो त्याला, आणि तिसरा प्रेफरन्स आपण बैलांद्वारे भरणी हे करावी। सांगायचा उद्देश हाच आहे की हा फार छोटा मुद्दा आहे, परंतु गोष्ट छोटी डोंगरा एवढी असं जे म्हटलं जातं त्या पद्धतीनं ऊसाची भरणी या पद्धतीनं जर आपण केली तर आपणाला नक्कीच जास्तीत जास्त उत्पादन मिळेल। आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपण नक्की करा। आपले कुठलेही प्रश्न असतील तर आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण आपल्या पिकांचे फोटो काढून पाठवा। फ्रीमध्ये आम्ही रासायनिक खते असतील, तणनाशक असतील, औषधं असतील, सर्व माहिती आपणाला पुरवू, कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत। नमस्ते।